नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. मी उमा दळवी, पार्लटेर विद्यालय मराठी माध्यम येथे विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आता आपण सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2 हा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील तिसऱ्या पाठाबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण वगळलेला काय भाग आहे याची थोडक्यात माहिती घेऊ. पान नंबर 22 वरती थोडे आठवा ही चौकट आहे ती वगळलेली आहे. पान नंबर 24 वरती खंडीभवन या अलैंगिक प्रजननाची माहिती दिलेली आहे. त्यामधील दुसरा पॅरेग्राफ स्पायरोगायराला इथून सुरू होतो आणि सायकॉन तयार होतो इथे संपतो. हा पूर्ण पॅरेग्राफ वगळलेला आहे. पान नंबर 25 करून पाहूया ही चौकटही पूर्ण वगळलेली आहे. पान नंबर 26 विचार करा ही चौकटही पूर्ण वगळलेली आहे. पान 27 सुरुवातच या पानाची बऱ्याच फुलांना आधारासाठी या वाक्याने झालेली आहे. तिथून सुरू होऊन तिसरा पॅरेग्राफ पूर्ण झाल्यावर एक विधान आहे, कुक्षीवर स्थानांतरित होतात. इथपर्यंतचे एकूण 3 परिच्छेद पूर्णपणे वगळलेले आहेत. त्याच पानावरील माहित आहे का तुम्हाला ही चौकटही पूर्णपणे वगळली आहे. त्याच पानावरील जोड माहिती तंत्रज्ञानाची ही चौकटही पूर्णपणे वगळलेली आहे. पान नंबर 28 वरील करून पाहूया ही चौकट पूर्णपणे वगळलेली आहे. पान नंबर 30 वरील माहित आहे का तुम्हाला ही चौकटही पूर्णपणे वगळलेली आहे. त्याच पानावरील विकास आणि जन्म हे आकृतीसह पूर्ण भाग वगळलेला आहे. पान नंबर 33 वरती इंटरनेट माझा मित्र हा भाग पूर्णपणे वगळलेला आहे. पान नंबर 34 मध्ये लैंगिक आजारांमध्ये इथून सुरुवात होते आणि आढळून येतात इथे हा परिच्छेद संपतो, तो पूर्णपणे वगळला आहे. त्याच पानावरील माहित आहे का तुम्हाला ही चौकट सुद्धा पूर्णपणे वगळलेली आहे. आताच आपण वगळलेल्या भागाचा भाग बघितलेला आहे. आता या पाठामध्ये काय आढावा घ्यायचा आहे तो पाहू. नेमकं काय शिकलो आपण या पाठात त्याचा थोडक्यात आढावा पाहू. यामध्ये जीवन प्रक्रियेमधील सगळ्यात महत्वाची प्रक्रिया म्हणजे प्रजनन याचा अभ्यास आपण थोडक्यात करणार आहोत. त्यात तुम्ही काय काय शिकलात तर प्रजननाचे प्रकार, अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजननाचे पुन्हा एकपेशीय सजीवांमधील आणि बहुपेशीय सजीवांमधील असे 2 भागांमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये एकपेशीय सजीवांचं द्विविभाजन पद्धतीने झालेलं अलैंगिक प्रजनन, मग बहुविभाजन पद्धतीने झालेला अलैंगिक प्रजनन, नंतर कलिकायन पद्धतीने झालेलं अलैंगिक प्रजनन तुम्ही अभ्यासलं आहे. तसंच बहुपेशीय सजीवांमध्ये खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, शाकीय प्रजनन आणि बीजाणू प्रजनन या भागाचंही या पद्धतीचं प्रजनन तुम्ही अभ्यासलं आहे. आता लैंगिक प्रजननामध्ये तुम्ही काय अभ्यास केलात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 कोणत्या प्रमुख प्रक्रिया लैंगिक प्रजननामध्ये घडून येतात त्यांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. पहिली आहे प्रक्रिया म्हणजे युग्मकांची निर्मिती आणि दुसरं म्हणजे त्यांचं फलन. तसंच तुम्ही वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन शिकलेला आहात, मानवामधील लैंगिक प्रजनन या पाठात शिकलेला आहात. मानवामध्ये पुन्हा मानवी पुरुष आणि स्त्री प्रजनन संस्था यांचाही अभ्यास थोडक्यात केलेला आहे. तसंच आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र म्हणजे काय याचाही अभ्यास तुम्ही थोडक्यात केलेला आहे. शिवाय प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान याची माहिती तुम्ही घेतलेली आहे. त्यामध्ये काचनलिकेतील फलन, भाडोत्री मातृत्व आणि वीर्यपेढी या संबंधाने थोडक्यात माहिती आपण घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला काही जुळं मुलं आणि मुली पाहत असाल. आता तुम्ही नक्कीच सांगू शकाल
की ही जुळी भावंड एकयुग्माची जुळी आहे का द्वियुग्माची जुळी आहे, कारण त्याचं कारण आपण थोडक्यात इथे पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे लैंगिक आरोग्य याबद्दल थोडक्यात माहिती आपण शिकलो. आता या पाठामध्ये काय महत्वाचं आहे त्याच्यावर जरा दृष्टिक्षेप घालू. या पाठातील प्रत्येक आकृती आणि प्रत्येक चित्र महत्वाचे आहे. ते बोलकंच आहे म्हणा ना, त्यावरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा एक रेखाचित्र तुमच्यासमोर उभं राहतं. आपण एक उदाहरण घेतलं तर तुमच्या पुस्तकामध्ये साधे द्विविभाजन अमिबाचं हे चित्राने दाखवलेलं आहे. तसंच पॅरामेशियम मध्ये आढळलेलं आडवं द्विविभाजन, युग्लिनामध्ये आढळलेलं उभं द्विविभाजन हे पण चित्रातूनच किंवा आकृतीमधून व्यवस्थित स्पष्ट होत आहे. किण्वपेशीमधील कलिकायन, शाकीय प्रजननामध्ये तुम्हाला पानफुटीमध्ये होणारं पानांमार्फत प्रजनन किंवा मुळांमार्फत होणारं प्रजनन, खोडामार्फत होणारं प्रजनन याचं आकृतीने स्पष्टीकरण लिहिलेलं आहे. म्हणजे जशा आकृती आणि चित्र महत्वाची आहेत त्याच पद्धतीने बरेचसे जीवशास्त्रीय शब्द तुम्हाला इथे आढळणार आहेत. उदाहरणार्थ जनकपेशी, युग्मक, युग्मनज, फलन, पुमंग, जायांग, परागण हे सगळे शब्द तुम्ही लक्षात ठेवून तुमच्या उत्तरांमध्ये त्याचा वापर करायचा आहे. त्याबरोबरीने पाठाखालचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा वैविध्यपूर्ण आहेत, त्यामुळे त्यांचाही अभ्यास तुम्ही व्यवस्थित करायचा आहे. या पाठामध्ये एकंदर 5 ते 7 गुणापर्यंत प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता आपण या पाठावर होणारे थोडेसे काही प्रश्न विचारात घेऊया. पहिला प्रश्न आपण पाहूया की जर असा प्रश्न आला, पुढील आकृतीचे निरीक्षण करा व प्रजनन पद्धतीचे वर्णन करा. हे तुम्हाला 3 गुणांसाठी येऊ शकतं. आता ही तुम्हाला जी आकृती दिली आहे, आकृती नंबर 1, ती आकृतीच पहा किती बोलकी आहे. त्यात तुम्हाला अमिबा दाखवतो, नंतर इथे तयार झालेले नवजात अमिबा दिसत आहेत, इथे पुटी दिसते आहे, पेशीद्रव्याचे विभाजन झालेले कळत आहे. मग या नुसत्या आकृतीवरून तुम्ही काय सांगू शकाल? तर ही आकृती जी आहे ही अमिबाचं बहुविभाजन दर्शवते. म्हणजे आकृतीचं निरीक्षण केल्यावर तुम्ही प्रथमच विधान लिहाल की ती अमिबाचं बहुविभाजन दर्शवते. मग ही प्रजननाच्या पद्धतीचं काय वर्णन कराल? तर ही पद्धत कधी अवलंबली जाते? तर अमिबा किंवा एकपेशीय सजीव प्रतिकूल वातावरणामध्ये या पद्धतीचा अवलंब करतो. त्यावेळेला त्याचे सगळे छद्मपाद नाहीसे होतात आणि तो गोलाकार होतो. तो स्वतःभोवती संरक्षक पुटी निर्माण करतो. पुन्हा त्या पुटीमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणावर विभाजन होतं आणि योग्य वेळ आल्यानंतर ती पुटी फुटते, संरक्षक पुटी फुटते आणि अनेक अमिबे बाहेर टाकले जातात, अमिबाळं बाहेर टाकली जातात. हे एवढं सगळं तुम्हाला ही आकृती पाहूनच कळतंय, म्हणून आकृतीचं निरीक्षण करून तुम्हाला त्याचं वर्णन करायचं आहे. तशीच ही जी आकृती आहे त्याच्यात तुम्हाला प्लॅनेरिया दिसत आहे. त्यावरून तुम्ही सांगू शकता की हे पुनर्जननाचा प्रकार आहे आणि शरीराचा कुठलाही अवयव तुटला तरी प्रत्येकामध्ये पुन्हा नवीन निर्माण होण्याची क्षमता असते. ते तुम्हाला या आकृतीतून दिसतंय. तसंच आता तुम्हाला ह्या आकृतीवरूनही स्पष्टीकरण लिहिणं सोपं जाईल. इथे पॅरामेशियमचं आडवं आहे प्रजनन आणि इथे उभं प्रजनन आहे. त्याचप्रमाणे अशा अनेक आकृत्या पुस्तकात आहेत की ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचं प्रश्न स्वतः तयार करू शकाल. आणखीन एक प्रश्न पाहू. शास्त्रीय कारणे द्या. एक शास्त्रीय कारण आपण घेऊ. वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. आता या विधानामध्येच बरंचसं उत्तर दिलेलं आहे.
फूल असतं वनस्पतीमध्ये, त्याच्या मार्फत लैंगिक प्रजनन होतं. आता लैंगिक प्रजननासाठी युग्मकांची आवश्यकता असते, त्यांचं फलन होण्याची आवश्यकता असते, हे लगेचच तुमच्या लक्षात येतं. त्यावरूनच तुम्ही उत्तर लिहिणार आहात. की फुलामध्ये काय असतं, तर पुंमंग आणि जायांग ही महत्वाची मंडले असतात आणि ती मंडले याची प्रजननाचं कार्य करतात. त्यासाठी जे परागकण आहेत, ते परागकण चिकट कुक्षीवर पडतात आणि अंकुरतात. तिथेच 2 पुंयुग्मक तयार होतात. मग त्यामधील एक पुंयुग्मक अंडपेशी बरोबर संयोग पावतं आणि युग्मनज तयार होतं. युग्मनज अशा प्रकारे तयार झाल्यानंतर फलन पूर्ण होतं आणि म्हणूनच वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे असे म्हणतात. यामध्ये लैंगिक प्रजननासाठी आवश्यक असलेली सगळी माहिती तुम्ही पुरवली आहे, म्हणून तुम्हाला शास्त्रीय कारण योग्य पद्धतीने देता आलं आहे. दुसरं एक पाहू, काचनलिकेमधील फलन हे तंत्र वापरून अपत्य प्राप्ती करता येते. आता काचनलिकेमधील फलन आहे म्हणजे काहीतरी दोष आहे स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये, त्याच्यावरून काचनलिकेमध्ये आपण फलनासाठी जाणार आहोत. मग काय दोष असतील ते थोडक्यात लिहावे लागतात. उदाहरणार्थ शुक्रपेशी अल्प प्रमाणात आहेत किंवा अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यामध्ये काही अडथळे आले असतील, अशी अनेक कारणे असतील तरच आपण IVF तंत्राचा वापर करतो. मग या तंत्रामध्ये काय होतं, तर 2 युग्मकांचे फलन काचनलिकेमध्ये घडवून आणले जाते. तसेच तयार झालेले भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. अशा प्रकारे IVF तंत्रामुळे दाम्पत्याला अपत्य प्राप्त होत असते. मग अशी ही जी 2 शास्त्रीय कारणं आहेत, ती कशी लिहावीत हे तुम्हाला समजल्यानंतर आता मुलगी होण्यासाठी स्त्रीला सर्वस्वी जबाबदार करणे अयोग्य आहे, हे तुम्ही स्वतःहून लिहू शकाल. कारण स्त्रीमध्ये X हे लिंग गुणसूत्र असतं, तर पुरुषामध्ये X लिंग गुणसूत्र आणि Y लिंग गुणसूत्र असतं. त्यामुळे जर पुरुषाकडून X लिंग गुणसूत्र आलं तरच मुलीचा जन्म होतो. म्हणजे स्त्री ही सर्वस्वीपणे मुलीच्या जन्माला अजिबात कारणीभूत नसते. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित त्याचं उत्तर लिहू शकता. तसाच आणखीन एक आहे प्रश्न, तो म्हणजे फरक स्पष्ट करा. या पाठामध्ये फरक स्पष्ट करण्यासाठी अनेक जोड्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची म्हणजे लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन. आता हे लिहिताना तुम्हाला जर 2 मार्क असतील तर तुम्ही 4 मुद्दे लिहू शकता. पण तिथे जर त्यांनी सांगितले असतील 2च फरकाचे मुद्दे लिहा, तर तुम्ही फक्त 2च फरकाचे मुद्दे लिहू शकता. आणि जो मुद्दा तुम्ही एका ठिकाणी घेतलाय त्याच मुद्द्याचं रूपांतर तुम्ही इथे दुसऱ्या रकान्यामध्ये करणार आहात. उदाहरणार्थ आता इथे युग्मक निर्मिती बिना नवजात सजीवाकडून सजीव तयार निर्माण करतं. म्हणजे कोणतंही 2 जनक पेशींच्या मदतीने नवीन जीव तयार होतात. तर इथे एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती होते. इथे नरजनक आणि मादी जनक यांचा समावेश होतो. इथे नवजात सजीव तंतोतंत मूळ सजीवासारखे दिसतात, तर इथे नवीन सजीवांमध्ये काही गुणधर्म नरजनक पेशीचे असतात, तर काही गुणधर्म मादी जनक पेशीचे आढळतात. हे प्रजनन अतिशय वेगाने होते, लैंगिक प्रजनन तेवढ्या वेगाने होत नाही. नवीन जीवामध्ये वैविध्य नसते, तर नवीन जीवामध्ये इथे मोठ्या प्रमाणावर विविधता आढळते. सूत्रपेशी विभाजनाने होते, तर सूत्री पेशी विभाजन आणि अर्धसूत्री पेशी विभाजन दोन्हीच्या मदतीने होते. आता इथे जो मुद्दा तुम्ही घेणार तोच मुद्दा तुम्ही दुसऱ्या रकानात घेतला पाहिजे. जर इथे तुम्ही लिहिलं की एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती होते आणि इथे तुम्ही लिहिलं की
नवीन सजीवांमधील काही गुणधर्म वेगळे असतात, तर ते दोन्ही मॅच होत नाही. आता एका जनकापासून होतं आणि एकाच सजीवापासून युग्मक निर्मिती होते. हे दोन्ही खरे एकाच पद्धतीचे पॉइंट्स आहेत, मुद्दे आहेत. पण ते तुम्ही कोणत्याही पद्धतीने लिहिले तरी चालणार. म्हणजे एक जनक पेशीमुळे सजीव तयार होतो, इथे 2 जनक पेशींच्या मदतीने नवीन जीव तयार होतो. हेच दोघांमध्ये आपण मांडलेलं आहे. दुसरं एक घेऊ, आणखीन एक. एकयुग्मजी जुळे आणि द्वियुग्मजी जुळे. आता एकाच नावामध्येच अर्थ आहे, एकाच युग्मनजापासून तयार होतात. द्वियुग्मजी 2 युग्मनजांपासून तयार होतात. हे जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखी असतात, कारण ते एकाच युग्मनजामध्ये असतात. हे मात्र जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखे नसतात. हे दिसायला अगदी सारखे असतात, तंतोतंत सारखे असतात, हे दिसायला सारखे नसतात. इथे लिंग समानच असते, म्हणजे दोन्ही जुळ्या मुली होतील किंवा दोन्ही जुळे मुलगे होतील. इथे लैंगिक दृष्ट्या ते समान असू शकतात किंवा वेगवेगळे असू शकतात. म्हणजे द्वियुग्मजीमध्ये तुम्हाला 2 जुळ्या मुली पण दिसतात, 2 जुळे मुलगे पण दिसतात, एक मुलगा आणि एक मुलगी सुद्धा जन्माला येऊ शकते. मग अशाच पद्धतीने तुम्ही द्विविभाजन आणि बहुविभाजन याचे फरकाचे मुद्दे लिहून काढा. मानवी स्त्री प्रजनन संस्था व मानवी पुरुष प्रजनन संस्था यामधील फरकाचे मुद्दे स्पष्ट करा. असे अनेक प्रकारचे प्रश्न आपण अजून काही पाहणार आहोत, पण तो इथे एक आकृती दिसते. या आकृतीवरून आर्तव चक्र स्पष्ट करा असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हा प्रश्न 5 मार्कासाठी येऊ शकतो. आता तुम्हाला आर्तव चक्रामध्ये फार जीवशास्त्रीय शब्द आहेत, पण ह्या आकृतीच्या सहाय्याने तुम्ही त्याची मदत घेऊन व्यवस्थितपणे मुद्दे मांडू शकता. पहा बरं, तुम्हाला इथे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये काय काय बदल होतात ते शब्द वापरलेले आहेत. अंडाशयात बदल होतात, गर्भाशयात बदल होतात. मुळात आर्तव चक्र म्हणजे काय? तर मुली जेव्हा यौवनावस्थेत येतात किंवा वयात येतात असं आपण म्हणतो, तेव्हा त्यांची मासिक पाळी सुरू होते. म्हणजेच त्यांच्यामध्ये त्यांच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल होत असतात आणि हे बदल 28 ते 30 दिवसांच्या नंतर परत होत असतात. म्हणजे हे चक्र सुरू होतं आणि हे तुम्हाला ह्या आकृतीमध्ये व्यवस्थित दिसतंय, की पहा, पहिल्या दिवसापासून इथे बदल सुरू होतात. ते 28व्या दिवशी थांबतात आणि पुन्हा दुसरं चक्र सुरू होतं आणि ह्यालाच आपण आर्तव चक्र म्हणतो. आता या आर्तव चक्रात काय काय होतं? तर तुमच्या म्हणजे स्त्रीच्या शरीरामध्ये अंडाशयामध्ये बदल होत असतात आणि गर्भाशयामध्ये बदल होत असतात. तर हे होण्यासाठी तुम्हाला संप्रेरकांची गरज असते. या संप्रेरकांची नावं या आकृतीमधूनच तुम्हाला कळतील. एक म्हणजे पुटिका ग्रंथी संप्रेरक, त्यानंतर पीतपिंडकारी संप्रेरक, त्यानंतर इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन या 4 संप्रेरकांच्या मदतीने स्त्रीमध्ये मासिक पाळी ही नियंत्रित केली जाते. तर सुरुवातीला काय होतं, तर जे पुटिका ग्रंथी संप्रेरक आहे त्यांच्यामुळे इथे जी असंख्य पुटिका आहेत, अंडाशयामधील असंख्य पुटिका आहेत, त्यापैकी एक पुटिका ही विकसित व्हायला सुरुवात होते. ती विकसित होत असतानाच इस्ट्रोजिन हे संप्रेरक ते स्त्रवत असतं. इस्ट्रोजिनचं काम काय आहे, तर गर्भाशयामध्ये अंतस्तर जो आहे त्याचं वाढ करणं, अंतस्तराची काळजी घेणं. हे जेव्हा होत असतं त्याच वेळेला हळूहळू इथे पुटिका पूर्णपणे विकसित होते आणि त्याच्यामधील जी अंडपेशी आहे ती अंडपेशी बाहेर पडते.
बाहेर पडण्याच्या या क्रियेला अंडमोचन असं म्हणतात. आता त्याच वेळेला पीतपिंड तयार होतात आणि हे पीतपिंड जे अंडापेशी बाहेर आलेली आहे त्यामधून बाहेर आल्यानंतर ते पीतपिंड तयार होतं. आता जर 14व्या दिवशी म्हणजे 24 तासात हे जे अंडपेशी बाहेर आलेली आहे तिचं जर फलन नाही झालं तर या पुटिकेचं रूपांतर पीतपिंडाचं रूपांतर श्वेतपिंडात होतं. त्याच वेळेला प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन ज्या वेळेला श्वेतपिंड तयार होतात तेव्हा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन ही दोनही संप्रेरक आपलं काम थांबवतात म्हणजे त्यांचं स्त्रवण बंद होतं. साहजिकच ते स्त्रवण बंद झालं की जी स्तर तयार झालेला असतो त्याची पण वाढ थांबते आणि 28 दिवसानंतर ते अंतस्तर गर्भाशयातलं आणि फलन न झालेलं अंडपेशी ही शरीराबाहेर योनीमार्फत बाहेर टाकली जाते. त्यावेळेला बराच रक्तस्राव होत असतो आणि यालाच आपण आर्तव चक्र असे म्हणतात. म्हणजे ह्या आकृतीचा जर तुम्ही नीट अभ्यास केलात तर पूर्ण आर्तव चक्र या आकृतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही नुसतं आकृतीचं निरीक्षण करून व्यवस्थितपणे आर्तव चक्र स्पष्ट करू शकाल. त्यानंतर आपल्याला मानवी पुरुष प्रजनन संस्था अभ्यासायची आहे. त्यामध्ये तुम्हाला पुस्तकात व्यवस्थित आकृती आहे त्या आकृतीशी संबंधित आणि मानवी पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित काही शब्द तुम्ही नीट लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे वृषणकोश, वृषणजालिका, अपवाहिनी, अधिवृषण, शुक्रवाहिनी, स्खलनवाहिनी, मूत्रजननवाहिनी, शुक्राशय, पुरस्थ ग्रंथी, काउपर्स ग्रंथी, रेत, शिश्न अशा प्रकारे हे सगळे शब्द जे आहेत हे फार महत्वाचे शब्द आहेत. आता या मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील? आकृतीच्या सहाय्याने मानवी पुरुष जनन संस्था स्पष्ट करा असा सरळ प्रश्न येऊ शकतो किंवा तुम्हाला आकृती दिली असेल आणि यापैकी कोणत्याही भागाचं नाव लिहिण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाईल. आकृतीला बाण दाखवले जातील आणि योग्य ते नाव तुम्हाला देता येईल किंवा आकृती दिली असेल आणि आकृतीत जी नावं दिलेली आहेत त्यापैकी कोणत्याही दोघांचं चौघांचं कार्य स्पष्ट करा असंही सांगण्यात येईल. त्यानंतर मानवी स्त्री प्रजनन संस्था. मानवी स्त्री प्रजनन संस्थेमध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे तर अंडाशयाची एक जोडी असते, अंडनलिकेची पण एक जोडी असते, एक गर्भाशय असतं आणि एक योनी असते. तर हे जे सगळे शास्त्रीय शब्द आहेत हे शास्त्रीय शब्द तुम्ही नीट लक्षात ठेवा. जसं आपण पाहिलं की पुरुष प्रजनन संस्थेमध्ये आकृती दिली जाते तसंच स्त्री प्रजनन संस्थेमध्ये सुद्धा आकृती दिली जाते आणि त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. हे प्रश्न आकृती काढा असंही येईल किंवा आकृतीला नावं द्या असंही येईल किंवा आकृतीमध्ये यापैकी कोणतंही एक नाव देऊन त्याची माहिती विचारली जाईल. आता आणखीन काही प्रश्न आपण या पाठामधील घेऊ. त्यापैकी एक आहे स्त्रीला रजोनिवृत्ती कधी आणि का येते? आता साधारण 45 ते 50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती येते. रजोनिवृत्ती येणं म्हणजे मासिक पाळी बंद होणं. मग ते का होतं तर स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे स्त्रवणे विस्कळीत होते किंवा थांबते आणि म्हणून तिला रजोनिवृत्ती होते. आता या प्रश्नामध्ये तुम्ही ती संप्रेरकांची नावं पण लिहू शकता. कोणती संप्रेरक कार्यरत आहेत जी आपण आधीच्या भागामध्ये पाहिली होती.
आणखीन एक प्रश्न आपण विधान स्पष्ट करा असं येऊ शकतो, की अपत्यहीन दाम्पत्याला भाडोत्री मातृत्व हे एक वरदानच ठरले आहे. हे विधान तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. मग त्यामध्ये जसं तुम्ही वरती लिहिलेलं आहे, त्याच पद्धतीने योग्य माहिती लिहू शकता किंवा जी त्यालाच अनुसरून रक्तपेढीसारखीच वीर्यपेढी ही संकल्पना आहे, ही स्पष्ट करा. दोन्हीही तुम्हाला नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देतो ह्या प्रश्नांमध्ये. त्यामुळे त्या आधुनिक तंत्रज्ञानाची आधी गरज काय आहे ते लिहावं लागतं आणि मग नेमकं त्या आधुनिक तंत्रज्ञानात काय होतं हे तुम्हाला स्पष्ट करावं लागेल. आता रक्तपेढीमध्ये रक्तपेढीसारखीच वीर्यपेढी आहे. मग वीर्यपेढी आहे म्हणजे पुरुषांच्या वीर्याबद्दल त्यात माहिती आहे. म्हणून उत्तर लिहिताना काही पुरुषांच्या वीर्यांमध्ये शुक्रपेशींचा एकतर पूर्णपणे अभाव असतो किंवा शुक्रपेशींची मंद हालचाल होते किंवा शुक्रपेशीतील काही विविध व्यंग असतात. अशा अनेक कारणांमुळे अपत्य प्राप्त करण्यामध्ये बाधा येऊ शकते. हे सुरुवातीला तुम्हाला लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. मग असं जर असेल तर निराश न होता तुम्ही वीर्यपेढीमध्ये जाऊ शकता. वीर्यपेढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या सर्वंकष शारीरिक आणि इतर तपासण्यांनंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवलेले असते आणि मग जे वीर्य योग्य आहे त्यांच्या मदतीने अपत्य प्राप्ती होऊ शकते. मग जे दाम्पत्य गरजवंत आहे त्यांना जर इच्छा असेल तर हे जे या रेताचा वापर करून दाम्पत्यामधील स्त्रीची अंडपेशी IVF तंत्राने फलित केली जाते. म्हणजे इथे पुन्हा IVF फलन होतं आणि शिवाय ते वीर्यपेढीमधून घेतलेल्या वीर्याच्या मदतीने होतं आणि त्यातून जे भ्रूण निर्माण होते ते संबंधित स्त्रीच्या नंतर गर्भाशयात रोपण केले जाते. कायद्यानुसार वीर्यदात्याचे नाव गुप्त ठेवले जाते. म्हणजे अपत्यहीन दाम्पत्याला ह्या ज्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणल्यानंतर अपत्य प्राप्तीचा आनंद सहजपणे होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रजनन ही जीवन प्रक्रिया अतिशय सुंदरपणे आणि व्यवस्थितपणे आपण या पाठात शिकतो. त्यामध्ये नवीन असे अनेक जीवशास्त्रीय शब्द आहेत. त्याचा नीट अभ्यास करा. कमीत कमी 2 वेळा तरी हा पाठ तुम्ही वाचा आणि त्यातले जे बारकावे आहेत, त्यातले जे शास्त्रीय शब्द आहेत ते लिहून काढा. म्हणजे ते तुमच्या परिचयाचे होतील आणि परीक्षेच्या वेळेला तुम्हाला त्याचा विसर पडणार नाही आणि ते नीट समजतील. मला असं वाटतंय की या पाठाबद्दल योग्य ती चर्चा झालेली आहे. तुमच्या बऱ्याच शंकांचं निरसन कदाचित झालं असेल.